आमच्या महाविद्यालयाचे सर्व सहभागी या सर्वांचे या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय वेबिनारमध्ये मनपूर्वक स्वागत. मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी राजभाषा दिन दिनांक 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. पण आपल्याकडे काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे आपण आज 26 तारखेला हा राजभाषा दिन साजरा करत आहोत. या कार्यक्रमाचा उद्देश आपल्या प्रास्ताविकातून प्राध्यापक डॉक्टर के.आर. मोरे सर यांनी स्पष्ट करावा, त्याचप्रमाणे आदरणीय पाहुण्यांचा परिचय द्यावा अशी मी प्राध्यापक डॉक्टर के.आर. मोरे सर यांना विनंती करते. येस लॉक अँड प्रिंट ऍप्लिकेशन. धन्यवाद मॅडम. आणि नंतर एक्सपोर्ट करायचं लेफ्टला जाऊन. एक्सपोर्ट लेफ्टला लॉक अँड म्हटलं. धन्यवाद मॅडम. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. म्हणून त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज महाविद्यालयामध्ये आपण 27 फेब्रुवारी ऐवजी आजच त्यांचा जन्मदिवस या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करत आहोत. कारण का तर उद्या सोनटक्के सरांना छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी एक कार्यशाळा आहे आणि त्याच्यामध्ये सर प्रमुख तज्ज्ञ व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर नलवडे मॅडम, डॉक्टर सोनटक्के सर या अग्रणी महाविद्यालयांतर्गत समाविष्ट असणारी महाविद्यालयांचे प्राचार्य डॉक्टर जोशी मॅडम, सचिन पाटील सर, वेगवेगळ्या महाविद्यालयामधून सहभागी झालेले सर्व प्राध्यापक, आमच्या महाविद्यालयातील माझे सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, दरवर्षी आपण महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन वेगवेगळ्या उपक्रमांनी आणि वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून साजरा करत असतो. एकूणच कुसुमाग्रज यांच्या आठवणींना उजाळा मिळावा व मराठी भाषा, मराठी साहित्य याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, मराठी वाङ्मयाबद्दल विद्यार्थी शिक्षकांमध्ये आवड निर्माण व्हावी या हेतूने हा दिवस आपण साजरा करतो. विद्यार्थी शिक्षकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन अत्यंत उत्साहानं प्रत्येक वर्षी आपण करत असतो. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण हा कार्यक्रम ऑनलाईन साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. आज आपण डी.पी. भोसले कॉलेज कोरेगाव येथील डॉक्टर देवानंद सोनटक्के सरांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेले आहे. सरांचा मी आपणास थोडक्यात परिचय करून देतो. सरांचं पूर्ण नाव डॉक्टर देवानंद गोविंदराव सोनटक्के हे आहे. सरांचं मूळ गाव मुक्काम पोस्ट कळमना, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ हे आहे. सरांचं शिक्षण MA, MPhil, नेट आणि विशेष बाब म्हणजे सर मास्टर्स इन फाईन आर्ट्स आहेत आणि त्याचबरोबर मराठी विषयामध्ये सरांनी PhD संपादन केलेले आहे. सर रयत शिक्षण संस्थेमध्ये जवळजवळ त्यांचा 20 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे आणि सध्या ते सहयोगी प्राध्यापक म्हणून डी.पी. भोसले कॉलेज कोरेगाव येथे कार्यरत आहेत. सरांनी अनेक ग्रंथांचं लेखन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सामर्थ्याचा स्वर तनुजा प्रकाशन नागपूर हे 2001 साली त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. समीक्षेचा अंतस्वर जे पद्मगंधा प्रकाशन यांनी 2012 साली प्रकाशित केलेलं आहे. त्याचबरोबर समीक्षेची अपरूपे हर्मिस प्रकाशन पुणे यांनी 2017 साली सरांचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आणि कवितेचा अंतस्वर हे पद्मगंधा प्रकाशनाने 2018 साली सरांचा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. तर अशा पद्धतीनं प्रथितयश लेखक आणि कवी सर आहेत. त्याचबरोबर सरांचं अवांतर कार्य जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये समाजसेविका कमलाताई होस्पेट जीवन कार्य, तसेच कर्मवीर विद्या प्रबोधिनी रयत शिक्षण संस्था सातारा द्वारा निर्मित माहिती पटासाठी सरांनी संहिता लेखन केलेली आहे. त्याचबरोबर सरांनी विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये आपले शोधनिबंध सादर केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक
विद्यापीठांमध्ये सरांनी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं दिलेली आहेत. त्याचबरोबर सर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे अभ्यासक्रम साहित्यासाठी सरांनी लेखन केलेले आहे. आंतरराष्ट्रीय मराठी विश्वकोश विकिपीडियासाठी सरांनी लेखन केलेलं आहे आणि त्याचबरोबर जवळजवळ 200च्या वर संपादने सरांनी केलेली आहेत. सरांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन अनेक साहित्यविषयक संस्थांनी सरांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. त्यामध्ये विदर्भ साहित्य संघ नागपूर यांनी सरांना 2001 साली नवोदित लेखक पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. त्याचबरोबर विदर्भ साहित्य संघ नागपूर यांनी पा.बं. गाडगीळ पुरस्कार 2005 साली सरांना देऊन सरांचा सन्मान केलेला आहे. रसिक रचना मंडळ वणी जिल्हा यवतमाळ यांनी वणी वैभव पुरस्कार 2006 साली सरांना देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. द.बी. कुलकर्णी अमृत महोत्सव नागपूर उदयोन्मुख समीक्षक सन्मान हा 2008 साली सरांना प्राप्त झालेला आहे. यलवाई प्रतिष्ठान हुपरी जिल्हा कोल्हापूर येथे सरांना उत्कृष्ट समीक्षक पुरस्कार 2010 साली देऊन सरांना सन्मानित केलेला आहे. लायन्स क्लब हुपरी जिल्हा कोल्हापूर यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार सरांना दिलेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनी अरविंद वामन कुलकर्णी समीक्षा पुरस्कार हा 2013 साली सरांना देऊन सन्मानित केलेले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्याकडून विशेष ग्रंथकार पुरस्कार 2017 साली सरांना देऊन सन्मानित केलेले आहे. त्याचबरोबर मनोरमा साहित्य परिवार सोलापूर यांच्याकडून मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार हा 2018 साली सरांना देऊन सन्मानित केलेले आहे. ह्या पुरस्कारांची संख्या जर आपण विचारात घेतली तर सरांचं साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. तर अशा प्रकारचे प्रमुख पाहुणे की ज्यांचं अष्टपैलू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे, साहित्याचा अभ्यास त्यांचा खूप मोठा आहे आणि साहित्यामध्ये कवितेमध्ये सरांचं खूप मोठं तर अशा प्रकारचे प्रमुख पाहुणे आज आपणाला लाभलेले आहेत. मी सरांचं महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर माननीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेंदकुदळे सर हे भूषवणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सरांना संस्थेमध्ये महत्त्वाच्या मीटिंग असल्यामुळे सर या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाहीत, परंतु त्यांनी या कार्यक्रमासाठी सदिच्छा दिलेल्या आहेत. मी डॉक्टर मेनकुदळे सरांचं सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वंदना नलवडे मॅडम यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान भूषवावं अशा प्रकारची त्यांना विनंती करतो आणि डॉक्टर नलवडे मॅडम यांचाही परिचय मी थोडक्यात या ठिकाणी करून देतो. मॅडम MSc MA MPhil PhD आणि शिक्षणशास्त्रामध्ये सेट ह्या परीक्षा उत्तीर्ण आहेत. मॅडमना अध्यापनाचा आणि प्रशासकीय अनुभव एकूण 26 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅडम आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन साताराच्या माजी विद्यार्थिनी आहेत. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शिक्षणशास्त्र या विषयाच्या MPhil व PhDच्या मार्गदर्शिका म्हणून मॅडमना मान्यता विद्यापीठाने दिलेली आहे आणि नुकतीच किसनवीर महाविद्यालय वाई येथील प्राध्यापक विकास खंडाईत सरांना शिवाजी विद्यापीठाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जादूटोणा विरोधी कायदा विषयक जाणीव जागृती प्रशिक्षण कार्यक्रमाचे विकसन या विषयावर मॅडमच्या मार्गदर्शनाखाली PhD ची पदवी त्यांना आवड झालेली आहे. तसेच मॅडमच्या मार्गदर्शनाखाली एकूण 3 विद्यार्थी सध्या PhD करीत आहेत. मॅडमना युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन न्यू दिल्ली
यांनी मायनर रिसर्च प्रोजेक्टसाठी त्यांना अनुदान दिलेले होते. त्याचबरोबर बालभारती या पुण्याच्या संस्थेने सुद्धा मॅडमना एक मायनर रिसर्च प्रोजेक्टसाठी अनुदान दिलेले होते आणि हे दोन्ही प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केलेले आहेत. मॅडमने आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती पेपर सादरीकरण केलेले आहेत. त्यांचे अनेक रेप्युटेड जर्नल्समध्ये 30 पेक्षा जास्त पेपर प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर मॅडमने महाविद्यालयीन अध्यापन पद्धती आणि मानसिक मापन या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. विद्यापीठाच्या आणि रयत शिक्षण संस्थेच्या अनेक समित्यांवर मॅडम सन्माननीय सदस्य आहेत. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या ट्रॅजेक्टरी या जर्नलच्या मॅडम सन्माननीय सदस्य आहेत. मॅडमच्या या कार्याची दखल घेऊन लांडगे परिवार सातारा यांनी आदर्श प्राचार्य पुरस्कार मॅडमना देऊन सन्मानित केलेला आहे आणि त्याचबरोबर सुमतीबाई पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सुद्धा मॅडमचा सन्मान केलेला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर नलवडे मॅडम यांचंही मी या निमित्ताने स्वागत करतो. लीड कॉलेज अंतर्गत वेगवेगळ्या महाविद्यालयांचे प्राचार्य या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यामध्ये डॉक्टर जोशी मॅडम, सचिन पाटील सर आणि वेगवेगळ्या महाविद्यालयामधील प्राध्यापक, आमच्या महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी बंधू भगिनी, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे यांचं परत एकदा स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. धन्यवाद. धन्यवाद मोरे सर. श्री ज्ञानदेवांनी मराठीचा उल्लेख करताना ब्रह्मविद्या म्हटले आहे, शब्द ब्रह्मही म्हटले आहे. अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या या माय मराठीचा आपणा सर्वांना सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वक्ता दशसहस्रेषु अशांपैकी असणारे प्राध्यापक डॉक्टर देवानंद सोनटक्के सर, सहयोगी प्राध्यापक DP भोसले कॉलेज कोरेगाव हे आपणासाच प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. मी प्राध्यापक डॉक्टर देवानंद सोनटक्के सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला आपल्या भाषणामधून मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतोय सगळ्यांना? आझाद कॉलेज साताराच्या प्राचार्य आणि या व्याख्यानाचे अध्यक्ष डॉक्टर नलवडे मॅडम, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ते समन्वयक KR मोरे सर, या लीड कॉलेज अंतर्गत वेगवेगळ्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक जॉईन झालेले आहेत, ते सर्व, आणि उद्याचे सगळे शिक्षक असलेले आजचे सगळे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. खरं म्हणजे मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला मी तुम्हा सगळ्यांनाच उद्याच्या मराठी भाषा दिनाच्या, राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या व्याख्यानाचा आजचा जो विषय आहे तो भाषा आणि आपण असा आहे. आणि भाषा आणि आपण असं म्हणत असताना भाषेचं एकंदरीत स्वरूप आणि आपली एक सांस्कृतिक जबाबदारी या दोन गोष्टीवर हे व्याख्यान मी केंद्रित ठेवणार आहे. मित्रांनो, भाषा असा विषय आपण म्हणत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भाषा ही एक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था आहे. आता भाषा ही सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था आहे म्हणजे नेमकं काय आहे? तर जो मानव होता तो मानव गुहेतून घर करून राहायला लागला, म्हणजे त्यानं त्याची स्वतःची एक संस्कृती विकसित केली. त्यानं संस्कृती विकसित केली म्हणजे काय केलं? त्याने विविध सांस्कृतिक संस्था उभारल्या. दोन माणसांचं भांडण झालं असेल तर तो तंटा मिटवण्यासाठी त्याने पंचायत म्हणजे न्याय व्यवस्था उभी केली. लग्न कोणाशी करावं, कसं व्हावं, कोणते संस्कार व्हावे याच्यासाठी त्याने विवाह व्यवस्था उपस्थित केली. देवाची पूजा कशी करावी, उपासना कशी करावी, भक्ती कशी करावी अशा सारख्यासाठी त्याने धर्म नावाची संस्था उभी केली. अशा त्याने वेगवेगळ्या सामाजिक संस्था निर्माण केल्या, वापरल्या, मानवाच्या जगण्यासाठी त्याने विकसित केल्या. तीच गोष्ट त्यानं भाषा नावाची त्याने एक संस्था उपस्थित केली. ती कशासाठी केली? तर त्याला त्याचे आदान प्रदान करण्यासाठी, त्याला त्याचे विचार प्रकट करण्यासाठी, त्याला त्याच्या विकसनासाठी
त्याच्या रोजच्या व्यवहारासाठी त्यानं भाषा विकत, आणि ही भाषा नावाची संस्था इतर संस्थांप्रमाणे तो दैनंदिन जीवनामध्ये वापरत होता, आजही वापरत आहे. आणि आपण ज्याला सांस्कृतिक विकास म्हणतो व्यक्तीचा किंवा समाजाचा, हा सांस्कृतिक विकास त्याच्या न्याय व्यवस्थेत काय परिवर्तन आली, काय बदल झाले, तो आज ती व्यवस्था कशी वापरतो, त्याच्या विवाह व्यवस्थेत कोणते बदल झाले, विकास कसा झाला, तो ती कशी वापरतो, त्याच्या धर्म व्यवस्थेत काय बदल झाले, तो कशी वापरतो, याच्याकडे जसं आपण पाहतो त्याचा सांस्कृतिक विकास या दृष्टीनं, तशी त्याची भाषा कशी होती आणि तो आज कशा पद्धतीने वापरतो याच्यावर देखील त्याचा सांस्कृतिक विकास जो आहे तो सिद्ध होत असतो. आणि म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडचे सगळे परिवर्तनवादी, विचारवंत, समाज सुधारक हे धर्मव्यवस्थेत सुधारणा व्हावी, विवाह व्यवस्थेत सुधारणा व्हावी, कायदा व्यवस्थेत सुधारणा व्हावी, तुमच्यासारखे सगळेजण शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी आणि ही विकसित अवस्थेला पोहोचावी याच्यासाठी प्रयत्न करतात. आणि मला असं म्हणायचं आहे की इतर व्यवस्था विकसित होण्यासाठी आपण जितके जण प्रयत्न करीत असतो तितके भाषा विकसनाकडे आपण तितक्या दृष्टीनं पाहत नाही. भाषा डेव्हलप होणं, भाषा विकसित होणं, भाषेचा विकास होणं आणि ती एक आपली जबाबदारी आहे या दृष्टीनं आपण भाषा या माध्यमाकडे फारसं पाहत नाही. म्हणजे जेवढी आंदोलनं आपली धर्मव्यवस्थेच्या विरुद्ध झाली, समाज व्यवस्थेच्या विरुद्ध झाली, तशी तितकी आंदोलनं आपण भाषा या व्यवस्थेच्या विकासासाठी किंवा त्याच्याबद्दलच्या अंधश्रद्धेसाठी केल्याचं आपल्याला फारसं दिसत नाही. मला हे का म्हणायचं आहे की जशा आपल्या काही एक जुने दृष्टिकोन, अशास्त्रीय दृष्टिकोन आपले असे काही एक अशास्त्रीय दृष्टिकोन या सगळ्या संस्थांबद्दल आपण जसे वापरतो ठेवतो, तसं भाषेबद्दलचा देखील अशास्त्रीय दृष्टिकोन आहे. उदाहरणार्थ एक दृष्टिकोन असा की भाषेमध्ये अनेक भाषांचे शब्द मिसळणे, इतर संस्कृतीतले शब्द येणे, वाक्य येणे म्हणजे आपली भाषा बिघडणे, असा एक अशास्त्रीय दृष्टिकोन आहे. दुसरा एक दृष्टिकोन अशास्त्रीय असा की काही भाषा शुद्ध असतात आणि काही भाषा अशुद्ध असतात. विशेषतः बोली भाषा, समाजाची बोली, जातींची बोली ह्या अशुद्ध असतात आणि प्रमाण बोली किंवा पुणेरी बोली ही शुद्ध असते, असे काही एक अशास्त्रीय दृष्टिकोन भाषेच्या बाबतीत आहे. किंबहुना आपण विद्यार्थ्याला म्हणतो की अरे हे कसं लिहिलंस तू, जरा शुद्ध लिही. त्याला म्हणायचं आहे की तू अशुद्ध लिहितोस. अशुद्ध लिहत नसतो, अशुद्ध बोलत नसतो. शुद्ध आणि अशुद्ध या दोन्ही संकल्पना ज्या आहेत त्या भाषेच्या बाबतीमध्ये चुकीच्या आहेत. तर भाषेच्या बाबतीमध्ये प्रमाण नावाची संकल्पना आहे. प्रमाण बोलणे, प्रमाण लिहिणे, प्रमाण म्हणायचं, शुद्ध नाही. आणि कोणतीही भाषा ही शुद्ध नसते, कोणतीही भाषा ही अशुद्ध नसते. बोली भाषा अशुद्ध आणि शुद्ध असं कुठेही होत नाही. ह्या दोन्ही दृष्टिकोन अशास्त्रीय दृष्टिकोन आहे. दुसरी गोष्ट, नदी जी असते ती वाहत असते, तेव्हा त्या नदीला अनेक उपनद्या, अनेक पाण्याचे प्रवाह, अनेक इतर घटक येऊन मिसळतात, तेव्हा ती नदी विकसित होते, मोठी होते आणि नदी जिवंत राहते. हे जसं नदीच्या बाबतीत आहे तसंच भाषेच्या बाबतीत आहे. भाषेमध्ये जितके शब्द येतील, जितके घटक येतील, इतर भाषांमध्ये मिसळतील, तेव्हा आपली भाषा अशुद्ध किंवा भ्रष्ट होत नसते, तर ती विकसितच होत असते. याची दोन उदाहरणं सांगतो. म्हणजे भाषेतले कोणते शब्द आपले मराठीत, कोणते शब्द इतर भाषेतले आहे हे ओळखता देखील येणार नाही, इतके कितीतरी शब्द आपल्या भाषेमध्ये आता मिसळल्या गेलेले आहेत. उदाहरणार्थ अण्णा आणि अक्का असे दोन्ही शब्द आपण रिसर वापरतो, अडकित्ता असे शब्द वापरतो, पण हे सगळे शब्द किंवा हाट, बाजार हाट याच्यातला हाट शब्द हे सगळे शब्द कानडीतून मराठी भाषेत आलेले आहेत. टमरेल हा ग्रामीण भागात वापरला जाणारा सहज शब्द इंग्रजी भाषेतून आपल्याकडे आलेला आहे. मी अर्ज करतो, मी अर्ज, हुजूर हे सगळे शब्द फारसी भाषेतून आलेले आहेत. बटाटा हा शब्द, पगार हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्याकडे आलेले आहे. तर तात्पर्य आपल्याला हे सगळे शब्द मराठी वाटतात. मूळ मराठी शब्द कितीतरी काळाच्या ओघात नष्ट होऊन त्याच्यामध्ये इंग्रजी, संस्कृत, हिंदी, परदेशी लँग्वेज हे सगळे शब्द आपल्याकडे आलेले आहेत. याच्यातून भाषा ही अशुद्ध होत नसते तर विकसित होत असते. दुसरी गोष्ट,
आपण ह्या सगळ्या भाषा अशा वॉटर टाईट कंपार्टमेंट सारख्या जर वेगवेगळ्या ठेवतो म्हटलं त्या कप्प्या, इट्स लँग्वेज असल्यामुळे आपण बहिणीच म्हणतो. तर ह्या सगळ्या बहिणी बहिणी आहेत. आणि हे पहिल्यांदा कोणाच्या लक्षात आलं तर विल्यम जोन्स नावाचा एक लँग्वेजचा अभ्यासक याने एशियाटिक सोसायटी कलकत्ता येथे एक व्याख्यान दिलं 2 फेब्रुवारी 1786, म्हणजे आता 27 फेब्रुवारी जवळ येतोय, त्याच महिन्यामध्ये त्यानं एक व्याख्यान दिलं आणि त्यानं एक विधान केलं, त्याने एक निरीक्षण नोंदवलं. त्याचं असं म्हणणं होतं की संस्कृत भाषा ही ग्रीक भाषेपेक्षा परिपूर्ण आहे, लॅटिन पेक्षा समृद्ध आहे. या दोन्ही भाषा अधिक संस्कारित आहेत, पण धातू आणि व्याकरण याच्यामध्ये साम्य आहे. संस्कृत भाषा, इंग्रजी भाषा या भाषांमध्ये साम्य आहे असं जेव्हा त्यानं सांगितलं तेव्हा सगळ्यांच्या भुवया आश्चर्यचकित झाल्या. आणि मग आता तुम्हाला समजावं असं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शुगर इंग्लिश मध्ये, मराठीत साखर आणि संस्कृत मध्ये शर्करा आणि रशियन भाषेत देखील साखरच. कसं काय असं? पाथ, पथ संस्कृत मध्ये, फुटपाथ म्हणजे पाथ इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये देखील पथ. याचा अर्थ असा आहे की तिन्ही भाषांमध्ये एक भाषिक सारखेपणा, एक भाषिक साम्य जे आहे त्याच्यातून हे लक्षात आलं की या सगळ्या ज्या आहेत त्या बहिणी बहिणी आहेत, त्या एका भाषा कुलातल्या आहेत, त्या एका कुटुंबातल्या आहेत. आणि इथून भाषेचा एक आंतरिक संबंध नावाची गोष्ट जी आहे ती विकसित करण्यात आली. हा दृष्टिकोन इतका विकसित झाला आणि त्याच्यातून एक ऐतिहासिक भाषाशास्त्र नावाची गोष्ट विकसित झाली. त्याच्यानंतर सोशूर नावाच्या भाषा अभ्यासकाने जनरल लिंग्विस्टिक नावाचा जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये त्यानं भाषा म्हणजे चिन्ह व्यवस्था आहे असं विधान केलं. म्हणजे संस्कृतीच्या परंपरेमध्ये काही एक चिन्ह आपण व्यक्त करत असतो, ती संस्कृतीची चिन्ह असतात. उदाहरणार्थ आपल्या घरी काही मंगल कार्य असेल तर आपण तोरण बांधतो, दारात रांगोळी काढतो, मंगल कलश ठेवतो, स्वस्तिकचं चिन्ह काढतो. ही सगळी चिन्हे सांस्कृतिक चिन्हे आहेत, फक्त ही दृश्य चिन्हे आहेत. तशी आपण भाषेमध्ये काही एक ध्वनी चिन्ह व्यक्त करत असतो. आणि ही जी ध्वनी चिन्हे आहेत, मग आई असेल, कावळा असेल, घोडा असेल, ही सगळी ध्वनी चिन्हे आहेत. आणि ध्वनी चिन्हे काही एक अर्थ व्यक्त करत असतात. त्यामुळे भाषा म्हणजे काय तर जी ध्वनी चिन्हे आहेत ती ध्वनी चिन्हे आणि जी काही अर्थचिन्हे आहेत ती अर्थचिन्हे. एक सॉरी फॉर इन्स्ट्रक्शन, सॉरी हा. तर ही एक चिन्ह व्यवस्था आहे. म्हणजे आपण एक ध्वनी चिन्ह व्यक्त करत असतो आणि तिच्यातून एक अर्थचिन्ह व्यक्त होत असते. ध्वनी चिन्ह आणि अर्थचिन्ह यांचा परस्परांशी होणारा संबंध, यांची एक व्यवस्था म्हणजे भाषा असं सोसूरनं सांगितलं. प्रत्यक्ष बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास त्याच्यामुळे सुरू झाला. आपल्याकडे काय झालं होतं की आपल्याकडे जी भाषा होती ती ग्रंथामध्येच आली होती. संस्कृत ग्रंथामध्ये भाषा होती, वेदांमध्ये होती, उपनिषदांमध्ये होती. आणि आपल्याकडे जी ग्रंथ भाषा होती तिचाच अभ्यास भाषा म्हणून केला जातो. म्हणजे आपल्याकडे असा समज होता भाषेचा अभ्यास म्हणजे लिखित भाषेचा अभ्यास, आणि जे लिहिल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास तोच आपला अभ्यास. म्हणून लिहिली जाणारी भाषा कुठं होती तर वेद आणि उपनिषद आणि धर्मग्रंथ याच्यातच होती. कारण दुसरं काही लिहायचं, आत्मचरित्र लिहायचं, काहीतरी लिहिणे नावाची प्रक्रिया आपल्याकडे नव्हती. बरं, हे जे सगळे धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथातल्या प्रत्येक उच्चाराचा काही एक शुद्ध अर्थ व्हावा अशी गरज होती. म्हणजे ती धारणा नव्हती, गरजच होती. कारण पीक या शब्दाचा उच्चार 2 पद्धतीने होतो. पीक म्हणजे कोकिळा, पीक म्हणजे शेतातलं पीक. त्यामुळे पीक आणि पीक असे 2 उच्चारानुसार त्यांचे अर्थ भिन्न होतात. आपल्याकडचं संपूर्ण वेद वाङ्मय जे आहे ते मौखिक परंपरेतून आलं. मौखिक परंपरेतून म्हणजे काय तर गुरुनी त्याच्या शिष्याला सांगायचं भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमय कुतः,
किंवा तो म्हणायचा ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं, मग त्याचा शिष्य तसा म्हणायचा, मग त्याचा शिष्य म्हणायचा. असं जर म्हणत 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 700 800 1000 वर्ष जर ठेवायचं असेल, तर ज्यांचे उच्चार स्पष्ट नाही अशा माणसांकडे ते उच्चारण्याचा, अशा माणसांकडे म्हणजे अशा व्यक्तीकडे ते उच्चारण्याचा जर प्रकार दिला तर अर्थभ्रष्ट होईल अशी धारणा होती. पण नंतर नंतर काय झालं की एका विशिष्ट समुदायाकडेच असं वेद अध्ययन करण्याची आणि शिकण्याची पद्धती होती आणि दुसऱ्यांदा ते शिकूच द्यायचं नाही, कारण अर्थभ्रष्ट होईल. याच्यातून एक विषम समाज रचना आपल्याकडे उभी राहिली. ज्ञानाचा अधिकार एका विशिष्ट वर्गाकडे गेला, इतरांकडून तो काढून घेण्यात आला. इतरांना ते शिकण्याचा अधिकार पण प्राप्त झाला नाही, कारण अर्थभ्रष्टता होईल अशी एक भूमिका होती. आता मग जी भाषा धर्मग्रंथामधून लिहिल्या जात होती किंवा 18व्या 17व्या शतकापर्यंत लिहिल्या जात होती, ती बोलली कुठंच जात नव्हती. आजही संस्कृत बोलणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे आणि मराठी बोलणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. तर हा जो प्रकार होता, बोलणाऱ्या भाषेमध्ये धर्मग्रंथ निर्मिती करणे, ही खूप मोठी सांस्कृतिक विद्रोहाची गोष्ट होती. जी भाषा 99% 97% लोक बोलतात, तिच्यात ग्रंथ नाही, म्हणून तिचं भाषिक रूप आपल्याकडे उपलब्ध असण्याचं काही कारण नाही. आणि जी लिहिली जाते 3% 3.5%, ती कुठंच बोलली जात नाही. त्यामुळे लिहिली जाणारी भाषा आणि बोलली जाणारी भाषा याच्यामध्ये आपल्याकडे प्रचंड तफावत होती 12व्या शतकापर्यंत. 12व्या शतकामध्ये जगभर भाषेच्या संदर्भात नव्हे तर एकूणच सांस्कृतिक संदर्भामध्ये फार मोठा प्रबोधनाचा काळ आला. त्याला इंग्लिशमध्ये रेनेसॉन्स असा काळ म्हणतो, आपल्याकडे प्रबोधन पर्व म्हणतं. त्याच्यामुळे आपल्याकडे संत ज्ञानेश्वरांनी धर्मग्रंथाची भाषा आणि बोलली जाणारी भाषा यांचं एकत्व केलं. लोक मराठी बोलत होते आणि संस्कृत लिहित होते किंवा संस्कृत वाचत होते. हा जो मक्ता होता हा ज्ञानेश्वरांनी मोडून काढला. ज्ञानेश्वरांनी काय केलं तर जी बोलली जाणारी भाषा आहे ती लिहिली जाणारी भाषा केली. ज्या भाषेमध्ये पाणी पितो, जातो, खातो, येतो, बोलतो असे व्यवहार बोलत होतो, ते त्या सगळ्यामधून त्यांनी धर्माचं तत्वज्ञान सांगितलं, भक्ती संप्रदाय सांगितला. त्यांच्या ज्ञानेश्वरीतील श्रीकृष्ण आणि अर्जुन जात्यावरच्या ओव्या म्हणणाऱ्या सामान्य ग्रामीण स्त्रियांच्या तोंडून बोलू लागला. म्हणजे पूर्वी अर्जुन आणि श्रीकृष्ण हे कोणत्या भाषेत बोलायचे तर 3.5% लोक बोलल्या जात होते त्या भाषेत बोलायचे. 97% लोक जी भाषा बोलली जात होती त्या भाषेतून पहिल्यांदा ज्ञानेश्वरांनी अर्जुनाला आणि कृष्णाला बोलायला लावलं. ही किती मोठं क्रांतिकारक बंड होतं. हे बंड नंतरच्या 17व्या शतकातल्या तुकारामापर्यंत आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या संतांचा छळ पण झालेला आहे. म्हणून मी म्हटलं की भाषिक सांस्कृतिक विकास म्हणजे पाहायचा काय असेल तर तो नुसता बाकीच्या गोष्टी नाही पाहायचा नाही, तर भाषेच्या संदर्भात काय काय आंदोलनं झाली, काय काय परिवर्तन झाली, काय काय क्रांती झाल्या, काय काय छळ झाला, कशामुळे झाला. ज्या माणसाला तुकाराम महाराजांना तुम्हाला हे वाचण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांच्या वह्या इंद्रायणीमध्ये बुडवाव्या लागल्या. तर आपल्याकडे भाषा या एका घटकांच्या मुळे काय काय सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती झाली त्याचा एक इतिहास आपल्या समोर येतो आणि हे सगळ्यांना आपल्याला माहित पाहिजे. भाषेचा अभ्यास जसा आपल्या भारतामध्ये लिखित भाषेचा अभ्यास केला जात होता, पण बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास म्हणजे अभ्यास अशी एक भाषेची परंपरा किंवा अशी एक अभ्यासाची परंपरा निर्माण झाल्यानंतर आपल्याकडे पण बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास करायला लागले आणि आधुनिक भाषाशास्त्राचा अभ्यास सगळ्या विद्यापीठामध्ये. आपल्याकडे भाषेच्या अभ्यासाकडे फारसं आस्थेनं पाहिलं जातं. उदाहरणार्थ नागरिक शास्त्र हा विषय 10 मार्कासाठी, पर्यावरण विषय हा 10 मार्कासाठी आणि भाषाशास्त्र हा विषय देखील फारसा मोलाचा मानला जात नव्हता. पण आता 11वी पासून 11वीला काही घटक भाषाशास्त्राचा आहे, स्वनिम विचार आहे बहुतेक, 12वीला पण आहे. बीएच्या पदवी वर्गाला पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाला भाषाशास्त्राचा एक भाग असतो. टीवायला स्वतंत्र पेपर असतो भाषाशास्त्राचा आणि एमए ला स्वतंत्र लिंग्विस्टिक, इंग्लिश असो का मराठी असू दे, तर लिंग्विस्टिक नावाची एक स्वतंत्र ब्रँच, स्वतंत्र पेपर, पत्रिका ही अभ्यासली जाते. कारण जोपर्यंत तुम्ही भाषेचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जात नाही, मग भाषेचा इतका शास्त्रशुद्ध अभ्यास काय करायचा, त्याचं कारण काय आहे. तर मी सुरुवातीला एका भाषाशास्त्राचं विधान तुम्हाला सांगतो, म्हणजे त्याच्या विधानांचा आधार घेऊन सांगतो की आगी भाषेमुळे लागतात.
आता तुम्हाला फार आश्चर्य वाटेल की आग, आग म्हणजे भाषेमुळे आगी लागते, त्या सामाजिक आगी नव्हे, प्रत्यक्ष आग ही भाषेमुळे लागते. हा सिद्धांत सांगितला, त्याचं नाव होतं सपीर आणि वोर्फ नावाचे भाषाशास्त्रज्ञ, आणि त्यांनी भाषिक सापेक्षतावादाचा सिद्धांत परदेशात मांडला. भाषिक सापेक्षतावाद म्हणजे भाषेबद्दलचा अतिशय महत्वाचा सिद्धांत. त्याच्यातला एक जण जो होता तो केमिकल इंजिनियर होता, आणि त्यानं काय केलं, त्या केमिकल इंजिनियरनं, तो एका विमा कंपनीमध्ये कामाला होता, आणि त्याच्याकडे जो टेबल होता त्या टेबलवर अशी प्रकरणं यायची की आगी लागल्याची प्रकरणं यायची. म्हणजे कुठेतरी आग लागली आणि नुकसान झालं, आणि मग त्यानं त्या आगीचे सगळे अहवाल एकत्र अभ्यासले, आणि मग त्याच्या लक्षात आलं की हे आपण आगीचे सगळे अहवाल अभ्यासल्यानंतर असं त्याच्या लक्षात येतं की ह्या सगळ्या आगी लागण्याच्या कारणामागे भाषा आहे. आता आश्चर्यच आहे, म्हणजे कुठल्या तरी गावात कुठल्या तरी कारखान्यात आग लागली, त्याला इन्शुरन्स देण्यात आला आणि त्याच्याबद्दलचा एक अहवाल तयार झाला. हा तयार झालेला अहवाल जेव्हा यानं अभ्यासला, असे अनेक अहवाल अभ्यासले, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की बा हे सगळे आगी भाषेमुळे लागलेले आहे, आणि त्याच्यावरून त्यानं सिद्धांत मांडलेला आहे. त्या सिद्धांताबद्दल मतभेद असू शकतात, नाही असं नाही, पण भाषेमुळे आगी कशा लागतात? आता बघा त्यानं काय उदाहरण दिलं. हे सपीर आणि वोर्फ असं म्हणतात की जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन भाषेमुळे नियंत्रित होतो. मी रिपीट करतो ते वाक्य, पुन्हा म्हणतो. सपीर आणि वोर्फ यांचं मत असं आहे की जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन भाषेमुळे विकसित होत असतो. आपण जगाकडे भाषेच्या दृष्टिकोनातून पाहतो, किंवा जग आपल्याला भाषा दृष्टिकोनातून दिसते, डोळ्यातून दिसत नाही. आपण भाषेच्या डोळ्यांनी जग पाहतो. त्याचं दुसरं विधान आहे, आपण जे मानवी जीवनात अनुभव घेतो ते भाषेच्या शरीरानं घेतो, भाषेच्या मनानं घेतो, अनुभव भाषेतून घेतो. त्यानं सांगितलं की एक पेट्रोल हे काय होतं, पिंपामध्ये, बॅरलमध्ये भरून येतात, आणि बॅरलमध्ये पेट्रोल भरून आल्यानंतर आपण काय करतो, भरलेले पिंप, म्हणून हे सगळे भरलेले पिंप आपण सांभाळून ठेवतो, व्यवस्थित हँडल करतो, त्याला आग लागू नये याची सुरक्षा घेतो. आणि त्याच्यातलं पेट्रोल ओतून झालं की ते सगळे पिंप रिकामे, म्हणजे भाषेच्या दृष्टीनं दोनच शब्द, एक भरले आणि दुसरे रिकामे. भरले असा शब्द भाषेनं दिला की आपण त्याची सांभाळून ठेवतो, जपणूक करतो, आणि रिकामे असं म्हटलं की आपण त्याची काळजी घेत नाही. भरले आणि रिकामे ह्या दोन्ही गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन भाषेनं नियंत्रित केलेला आहे. त्यामुळे त्या रिकाम्या असलेल्या पेट्रोलच्या बॅरलमध्ये काहीही नाही असं गृहीत धरत होते, पण पेट्रोलची वाफ असायची आणि त्या बॅरलला आगी लागायच्या. म्हणजे त्याच्या लक्षात आलं की या पेट्रोलला च्या रिकाम्या याच्यामध्ये वाफ असते, पण त्याची काळजी घेतली नाही, कारण भाषेनं रिकामे ह्या शब्दाने एक दृष्टिकोन तयार केलेला आहे. याचा दुसरा अर्थ असा की जगाकडे हा मामा चांगला आहे, चांगला या शब्दात आपण त्या मामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित केलेला आहे. हे स्वच्छ आहे, हे अस्वच्छ आहे. आपल्याकडे माननीय पंतप्रधान मोदींनी असं सांगितलं होतं की उसको कचरेवाला मत बोलिए, सफाईवाला बोलिए. का झालं, कचरेवाला हा शब्द वापरल्यानंतर तुमचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे कचरेवाला आहे. पण जेव्हा तुम्ही सफाईवाला म्हणाला की हा स्वच्छतेचा दूत आहे, आरोग्याचा दूत आहे, म्हणजे केवळ एक शब्द बदलल्यानं तुमचा त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती बदलतो. शब्द पाहणे, शब्दांचा वापर हा जगाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. ही गोष्ट भाषा आपल्याला सांगते. आणि म्हणून आपण जे अनुभव घेतो, कोणाचं तरी माईक सुद्धा आहे, तरी बंद करा, म्यूट करा. आपण जे अनुभव घेतो ते अनुभव देखील भाषेतूनच घेतो. हा चहा थंड आहे, हा अनुभव, थंडपणाचा अनुभव, हे गरम आहे याचा अनुभव. आज बाजारात खूप गर्दी होती,
सगळे अनुभव, इच अँड एव्हरी एक्सपिरियन्स वी हॅव टेकन थ्रू द लँग्वेज. लँग्वेजच नसती, लँग्वेजच नसती तर आपल्याला अनुभव घेता आले नसते. आपण एक दुसरं उदाहरण सांगू. काय उदाहरण आहे की एक व्यक्ती 27 फेब्रुवारीला एका ठिकाणी उभा आहे आणि तो उभा असताना त्याच्या समोर एक झाड पडलं आणि एका कारचा चकनाचूर झाला. 27 फेब्रुवारी 2010 ही गोष्ट त्यानं अनुभवलेली आहे. ही गोष्ट तो 27 फेब्रुवारी 2021 ला सांगू शकतो की नाही? सांगू शकतो. त्याचा हा जो अनुभव आहे 2010 ते 2021 वर्ष, इतकी वर्षाचा जो अनुभव आहे, साधारणतः 11 वर्ष त्यानं तो अनुभव साठवून ठेवला. तो कुठं साठवून ठेवला? लँग्वेज मध्ये साठवून ठेवला. तुमच्याजवळ भाषाच नसती तर तुम्हाला अनुभव साठवता आला नसता. तुमच्याजवळ जर भाषाच नसती तर दुसऱ्याला कृती करण्याचा आदेश आपल्याला देता आला नसता. उदाहरणार्थ आपण एखाद्याला म्हणतो की तू बैल बांध, तर त्याला बैल बांध याचा अर्थ बरोबर कळतो, तो तशी कृती करतो. हे फक्त आणि फक्त मानवी भाषेचंच वैशिष्ट्य आहे. मानवी भाषेमध्ये जे ध्वनी असतात त्याचा वापर करून आपण आत्ताच्या काळात समोर घडत असलेली गोष्ट सांगू शकतो, भूतकाळातली गोष्ट सांगू शकतो आणि भविष्यात काय होईल हेही सांगू शकतो. हे फक्त मग आणि फक्त मानवच करू शकतो. दुसरा कोणताही प्राणी ही गोष्ट करत नाही. म्हणजे असं आपण मानू की एक कोंबडी आणि तिच्या भोवताल असलेली जी पिलं आहे ती एखादा लाकडाच्या ओंडक्यापर्यंत जातात आणि लाकडाचा ओंडका पलीकडे ओलांडून जाण्याची क्षमता पिलांमध्ये नसते. त्यामुळे कोंबडी काय करते आणि माणूस काय करतो? माणूस म्हणतो की हे बघ बाळा, आता उजवा पाय टाक, अशी उडी मार आणि पलीकडे जा. कोंबडी ही गोष्ट भाषेत नाही सांगू शकत त्याला. तिच्या भाषेला मर्यादा आहे. तर ती काय करते? स्वतः उडी मारते, ओंडक्यावर जाते, पलीकडे उडी मारते, पुन्हा परत येते, मग पिल्लू तसं उडी मारते. म्हणजे दुसरी गोष्ट, त्या कोंबडीला माझ्या लहानपणी मी अशीच उडी मारत होती हे सांगता येत नाही. भूतकाळातला अनुभव आणि भविष्य काळातला अनुभव कथन करण्याची क्षमता फक्त आणि फक्त मानवी भाषेतच असते. त्यामुळे भाषेचा इतक्या सूक्ष्म पद्धतीनं लोक कोणते शब्द वापरतात. म्हणजे आता आम्ही आमच्या एका विद्यार्थ्यांना असा एक रिसर्च दिलेला आहे की मार्च 2020 ते मार्च 2021 या काळामध्ये भारतीय माणसांचं मन काय होतं हे समजून घ्यायचं आहे मला. भारतीय जाऊ दे, महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनाची काय गरज होती, महाराष्ट्रातल्या माणसाला काय हवं होतं या 1 वर्षात, याचा सर्च करायचं झालं तर काय करायला लागेल तुम्हाला? भाषाच कामी येते. कशी की गुगल ट्रेंड्स नावाचं एक जो गुगलचं फीचर्स आहे त्या फीचर्स मध्ये तुम्ही मार्च 20 ते मार्च 21 या दरम्यान पब्लिकनी काय सर्च केलं हा जर तुम्ही डाटा सर्च केला तर तुमच्या असं लक्षात येईल की या काळामध्ये पब्लिकनी सॅनिटायझर ह्या शब्दाचा अर्थ शोधलेला आहे. कोरोना व्हायरस याच्याबद्दलचे सर्चेस सर्वात जास्त आहे. जुलै महिन्यातला सर्वात जास्त सर्च अमिताभ बच्चन बद्दलचा आहे, कारण त्याला त्यावेळेस कोरोना झाला होता. कोणत्या महिन्यात कोणत्या लोकांनी काय शोधलं हे फक्त भाषेच्या आधारेच व्यक्त होते, ते सिद्ध करता येते. त्यामुळे गुगलवर तुम्ही फक्त सर्च केलं की हा शब्द किती वेळा सर्च करण्यात आला. इतकंच नव्हे तर 100 वर्षापूर्वी जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा क्वारंटाईन नावाचा शब्द रूढ झाला होता. तो क्वारंटाईन शब्द आत्ताच्या काळामध्ये रूढ झालेला आहे. म्हणजे असे काही एक शब्द घेतले किंवा तुम्ही भाषेचा काही एक नकाशा असा घेतला तर माणसाचा समाज जो आहे तो काय शोधत आहोत. चेन्नईमध्ये आणि तामिळनाडूमध्ये लोकांनी शेल्टर्स कुठं आहे ते शोधलं, कारण कोरोनाच्या काळामध्ये त्यांना आश्रय नव्हता. काही भागामध्ये लोकांनी भुकेसाठी पर्याय शोधले. म्हणजे लोक काय शोधतात, लोकांचं मन काय आहे, समाज काय विचार करतो हे शोधायचं असेल तरी देखील तुम्हाला भाषाच ही महत्वाची असते. भाषा ही तुम्हाला तुमच्या समाजाचं मन कसं सांगते त्याचं एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की बंगालमध्ये एक अशी जमात आहे की त्या जमातीतल्या स्त्रीच्या भाषेमध्ये मी नावाचा शब्द नाही. मी पुन्हा रिपीट करतो. बंगालमध्ये
अशी एक जमात आहे की त्या जमातीतल्या स्त्रियांमध्ये मी नावाचा, स्त्रियांच्या भाषेमध्ये मी नावाचा शब्द नाही. तुम्ही म्हणाल की एखाद्या भाषेमध्ये मी नावाचा शब्द नाही, यानं काय बिघडतं? खूप बिघडतं. कारण मी हा अस्तित्व दर्शक शब्द आहे. मी हा अस्मिता दर्शक शब्द आहे. मी हा आत्मभान असल्याचा दर्शक शब्द आहे. मी म्हणजे मला माझं व्यक्तिमत्व, अस्तित्व, माझं जगणं, माझं एक्झिस्टन्स या सगळ्याशी मी संबंधित आहे. ज्यावेळी एखाद्या समाजाच्या स्त्रियांच्या भाषेमध्ये मी नावाचा शब्द नसतो, याचा अर्थ त्या समाजामध्ये त्या स्त्रीला दुय्यम स्थान आहे. तिच्या अस्तित्वाचा विचार नाही, तिच्या स्वातंत्र्याचा विचार नाही. इतकी एक गोष्ट, चॅलेंजर नावाचा एक शब्द वापरला गेला आणि ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन तयार करता आलं. 4 शब्द आहे, 4 अक्षर आहे. कदम कदम बढाये जा म्हटलं, जय हिंद म्हटलं, शब्दांमुळे कितीतरी गोष्टी येतात ना आपल्या समोर. तुम्ही जय हिंद म्हटल्यानंतर काय होतं, सॅल्यूट म्हटल्यानंतर काय होतं, अरे वाह म्हटल्यानंतर काय होतं, छान म्हटल्यानंतर काय होतं, हे नको म्हटल्यानं काय होतं, तुमच्या भाषेतल्या शब्दांच्या वापरामधून. म्हणजे डॉक्टर गणेश देवी यांनी काही एक निरीक्षणं नोंदवली, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपण पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल बोलतो. इथं झाडं तोडल्या गेली, इथं झाडं नष्ट झाली, इथं जंगल नष्ट झालं, पण आपल्या भाषा नष्ट होत आहे त्याच्याबद्दल आपण काहीच बोलत नाही. जसं तुमचं पर्यावरण नष्ट झालं, जीवन किंवा तुमचं जगणं हे, अक्षय गुंजाळे कोण आहे? अक्षय गुंजाळे, माईक बंद करा. तुमचं भाषिक जगणं जे आहे, तर पर्यावरण नष्ट झालं की मानवी जगणं आणि जीवन संपुष्टात येईल. वाघ नष्ट झाले, कमी झाले, तर जीवसृष्टीचा तो कणा आहे आपल्या जैविक सृष्टीचा, तसं एखादी बोली भाषा नष्ट होते म्हणजे तो समाज आणि त्याची संस्कृती नष्ट होत असतात. असे कितीतरी पदार्थ आपल्यामध्ये आलेत, त्याच्याबद्दल वाद नाही. म्हणजे पिझ्झा आला, बर्गर आला, याच्याबद्दल वाद नाही, कारण ते सांस्कृतिक समृद्धीच आहे. पण त्याच वेळी कितीतरी पदार्थ आपल्या भाषेतून नष्ट झाले, म्हणजे तेव्हा ते शब्द नष्ट होत नसतात, ते पदार्थ आणि त्या पदार्थामागची संस्कृती नष्ट होत असते. आपण काही एक मूल्यात्मक शब्द वापरत असतो, स्वराज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे शब्द जेव्हा नष्ट होत असतात तेव्हा त्या समाजापासून माणूस मूल्यात्मक दृष्ट्या दूर जात असतो. हे निरीक्षण भाषा अभ्यासक आंतरराष्ट्रीय डॉक्टर गणेश देवी यांनी वापरलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे ते जर तुम्हाला मी सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल. 30 ते 40 वर्षामध्ये जगातील 6000 भाषांपैकी 4000 भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जेव्हा भाषा नष्ट होते तेव्हा ती भाषा बोलणारा समाज, त्यांची संस्कृती आणि त्यांचं जगणं नष्ट होत असतं, हे लक्षात घ्या. आणि दुसरी धोकादायक गोष्ट म्हणजे ह्या ज्या 6000 भाषापैकी 4000 भाषा नष्ट होणार आहे, त्याच्यापैकी 600 भाषा भारतीय भाषा आहेत. आणि गणेश देवी यांचं म्हणणं असं आहे की 200 वर्षामध्ये ह्या सर्वच भाषा नष्ट होईल. भाषा नष्ट होणे म्हणजे शब्द, म्हणजे त्याची मूल्ये, त्याचं जगणं, त्याचं संस्कृती आणि तो समाज नष्ट होत असतो. म्हणून भाषांचं संवर्धन, बोलींचं संवर्धन, तुमच्या समाजाचे पदार्थ, खाद्यपदार्थ यांचं सगळ्यांचं संवर्धन होणं, ते जपून राहणं, ते लिखित स्वरूपात राहणं आणि जगाच्या पटलावर राहणं, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या नोंदी आपण कुठं करायच्या, तर त्या विकिपीडियावर करायच्या. म्हणून आमची उद्या एक वर्कशॉप आहे, कार्यशाळा शिवाजी कॉलेजमध्ये. त्यामुळे आज आपल्याला हा कार्यक्रम घ्यावा लागला. पण लक्षात घ्या मित्रांनो, आपण आपल्या जर नोंदी या इंटरनेटवर ठेवल्या नाही, म्हणजे बिर्याणी कशी बनवायची ते जगभर शोधलं की सापडतं, पण तुम्ही चकोल्या बनवतात, चकोल्या, त्या चकोल्या कशा बनवायच्या, शेळ्या पोळ्यांचा चिवडा कसा बनवायचा, ही एक संस्कृतीच आहे ना. किंवा आमच्या विदर्भामध्ये काही एक भाज्या ज्या आहेत, म्हणजे वांगी असतील, शेंगा असतील, टोमॅटो असतील, ते सुकवायचे आणि ते भरून ठेवायचे. नंतर जेव्हा पावसाळा येतो तेव्हा, जेव्हा किंवा उन्हाळा असतो, जेव्हा भाज्या उपलब्ध नसतात तेव्हा ते उघडायच्या आणि फोडणी द्यायच्या. त्याच्यासाठी एक शब्द वापरला विदर्भामध्ये, खुला. म्हणजे खुला हा शब्द तुम्हाला माहित नाही का? माहित नाही कारण ती गरज राहिली नाही. म्हणजे खुला नावाचा एक शब्द नष्ट होतो तेव्हा त्याच्या मागचा पदार्थ आणि त्याच्या मागची संस्कृती नष्ट होते. आणि मग आपल्याला काहीच कळत नाही की असा एक पदार्थ होता आणि त्यावेळेच्या लोकांना खायला काही नव्हतं म्हणून ते उकडून खात होते.
म्हणजे एका कल्चरचा एक अभ्यास आपल्याला दिसतो. आपल्याकडे माहित आहे की भाषेचं संवर्धन म्हणजे तुम्ही सगळे बीएडचे माणसं आहेत, अभ्यासक आहात, तुम्ही सांगता की 4 भाषेचे कौशल्य आहे. बोलता येणे, वाचता येणे, लिहिता येणे, संभाषण करता येते, ऐकणे, बोलणे, लिहिणे, वाचणे. संवर्धन करणे नावाची एक गोष्ट आहे. लिहून ठेवणे म्हणजे लिहिता येणे नाही, लिहून ठेवणे हे एक कौशल्य जर आपण सगळ्या समूहांनी शिकून घेतलं नाही तर ह्या 600 ज्या भाषा आहे ना जगातल्या नष्ट होणाऱ्या, त्याच्यातली आपली एक भाषा राहील, आपला एक समाज राहील, आपली एक संस्कृती राहील. म्हणून संवर्धन होणं खूप महत्वाचं. आता कसं होऊ शकतं संवर्धन, याचे एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मराठीतला पहिला शिलालेख हा श्रवण बेळगोळ येथला आहे. त्या काळात श्री चावुंडराये करवेले गंगराजे सुत्ता, त्या काळात लोक कसे बोलत होते, ते लोक काय विचार करत होते, ते एक लिखित वाक्य लिहिल्यामुळे आपल्याला कळतं. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये पसायदान मागितलं, त्याच्या शेवटच्या ओळी अशा आहेत की येथ म्हणे श्री विश्वेश्वर राव हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. तर त्याच्यामध्ये त्यांनी आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय हो आवैजी. या जगामध्ये ग्रंथावर उपजीविका करणारे जे लोक आहेत, शिक्षक, वकील, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, जे भाषेवर जगतायत, त्यांचा ते या जगावर दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे लौकिक जग आणि पारलौकिक जगावर विजय मिळवेल. ज्ञानेश्वरांनी ही ज्ञानेश्वरी 12व्या शतकामध्ये लिहिली. आपल्याला असं लक्षात येतं की सोलापूरच्या जवळ हत्तरसंग कुडल येथे एक शिलालेख लिहिलेला आहे. आणि असं डॉक्टर आनंद कुंभार यांचं असं म्हणणं आहे की तो श्रवण बेळगोळ पेक्षा प्राचीन आहे. आता त्याच्याबद्दल दुमत होईल, पण तो शके 905चा आहे का 1105चा हा भाग नंतरचा. पण शके 905 शके 1105 या कालावधीमध्ये हत्तरसंग कुडल येथे असं लिहिलेलं आहे, वाचणाऱ्याचा विजय हो. कन्नड आणि मराठीतला तो शिलालेखाची एक ओळ मंदिरात लिहिलेली आहे, वाचणाऱ्याचा विजय हो. म्हणजे मला एक सांगायचं आहे की साधारणतः 12व्या शतकातलं जर वाक्य लिहिलं असेल एक वाक्य, तर ज्ञानेश्वर जे सांगतायत तीच गोष्ट त्या शिलालेखात सांगतायत. म्हणजे 2 लिखित वाक्यातून त्या काळातल्या सामाजिक सांस्कृतिक इतिहास आपल्याला उलगडतो आणि त्या काळामध्ये बौद्धिक क्षेत्राला, ज्ञानाला, वाचणाऱ्याला किती महत्व होतं हे लक्षात येतं. नुसत्या बोलण्यानं काही होणार नाही. बोलीतलं संभाषण वाढून लेखन होऊन त्याचं संवर्धन झालं पाहिजे. जर हे संवर्धन झालं नाही तर काय होईल, त्याचा खूप मोठा धोका आपल्याला आहे. उदाहरणार्थ भाषेत किती गंमत असते बघा. भाषा अभ्यासकांनी 780 भाषांचा अभ्यास केला आणि त्याच्यामधून त्यांनी हिमाचल प्रदेशातल्या 16 भाषा शोधून काढल्या. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हिमाचल प्रदेशामध्ये चंद्र या शब्दासाठी म्हणजे चंद्रासाठी 200 शब्द आहेत. चंद्र बर्फासारखा आहे, चंद्र अमका आहे, असे 200 शब्द आहेत. म्हणजे त्या समाजामध्ये, त्या संस्कृतीमध्ये एका शब्दासाठी किती पर्याय उपलब्ध असतात यावरून त्या समाजाच्या संस्कृतीमध्ये कशाला जास्त स्थान आहे हे लक्षात येईल. आपल्या तोंडी जर सहज शिव्या येत असेल तर आपल्याकडे कशाला जास्त स्थान आहे ते लक्षात येईल. तर विवेकानंद असं म्हणाले होते, तुमच्या देशातल्या तरुणांवरच्या तोंडी कोणती गाणी आहेत ती मला सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो. तुमच्या देशातल्या तरुणांच्या तोंडावर आता उठवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू प्राणाला पांग हे गाणं आहे का? की कदम कदम बढायच्या खुशी के गीत गायच्या हे गाणं आहे? की आता मी तरुणांच्या गाण्याबद्दल काही सांगत नाही. कोण म्हणजे भाषा ही कुठं कशा स्वरूपात वापरली जाते याच्यावरून आपलं एक सामाजिक अस्तित्व सिद्ध होत असतं. एक लिंग्विस्टिक सर्वे, भाषेचा सर्वे 1961च्या जनगणनेत झालेला आहे. तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की 1652 भाषा ह्या आपल्याकडे आहेत. 1961च्या जनगणनेमध्ये भाषांची संख्या 1652 आणि 2010च्या जनगणनेमध्ये जो सोशल लिंग्विस्टिक सर्वे झालेला आहे तेव्हा असं लक्षात येतं की 780 पेक्षा
780 भाषापैकी 197 भाषा धोक्यात आहेत. तर आपल्या असं लक्षात येतं की भाषा नष्ट होणे, भाषेतले शब्द जाणे ही अनेक गोष्टींची धोक्याची सूचना आहे. उदाहरणार्थ काही अभ्यासकांनी असं सांगितलंय की मधमाशा जर नष्ट झाल्या आणि त्यांचं प्रमाण कमी झालं तर आपण उपाशी मरू. कारण प्रत्येक फुलाचं रूपांतर फळात करण्याचं काम ही मधमाशी करत असते. तुमच्या शेतातल्या जर मधमाशा कमी झाल्या तर ज्वारीचं पीक येणार नाही, सूर्यफूल उत्पन्न होणार नाही, अन्नाला आपण मुकू, मग कॅप्सूल खाऊनच राहावं लागेल. तर तात्पर्य कोणतीही गोष्ट, कोणताही एक घटक तुमच्या संस्कृतीतून, सृष्टी संस्कृतीतून असू दे की सामाजिक संस्कृतीतून नष्ट होणं हे फारसं चांगलं नाहीये, जर तो जीवनाला आवश्यक असेल तर. आणि तीच गोष्ट भाषेलाही लागू होते. तुमच्या भाषा आणि तुमच्या समाजाच्या, वेगवेगळ्या समाजाच्या, कोंडी समाजाची भाषा गेली, कोरकू समाजाची भाषा गेली, तिच्या संवर्धन झालं नाही, लेखन झालं नाही, तर त्याचा त्या समाजाच्या जगण्यावर परिणाम झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण ही गोष्ट आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय येते त्याचं अपरिहार्यता तुम्ही समजून घ्या. भाषा का लयाला जाते याचाही एक अभ्यास झालेला आहे. तर राजाचा आश्रय मिळत नाही, म्हणजे सरकारी अनास्था असते, भाषा बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होते, स्थानिक भाषेचा वापर करणं आपण बंद करतो, जाती जमातींचे स्थलांतर होते, एक जात दुसऱ्या ठिकाणी जाते आणि मग ती शहरातली भाषा शिकते, तेव्हा ती आपली मूळ भाषा, आपल्या नुसतीच बोलण्यांची भाषा नव्हे, गुप्त आणि सांकेतिक लिपी असते बघा. उदाहरणार्थ कुडमुडे जोशींची भाषा असते, तिचं देखील संकलन झालं पाहिजे याच्यासाठी शिवाजी विद्यापीठामध्ये प्रोजेक्ट सुरू आहेत लोककला अध्यासनातर्फे. तर इतकं हे संवर्धन होणं हे गरजेचं असतं. त्यामुळे भाषा लुप्त होणे किंवा नष्ट होणे ही कोणत्याही समाजाला, कोणत्याही संस्कृतीला अत्यंत मारक असते. त्यामुळे आपलं भाषेबद्दलचं कर्तव्य काय, आपलं भाषेबद्दलचं म्हणजे संस्कृतीबद्दलचं, आणि आपलं संस्कृतीबद्दलचं म्हणजे समाजाबद्दलचं कर्तव्य काय, तर आपल्या बोली भाषेचं संवर्धन होणे. बोली भाषा ही बोलली त्याच्याबद्दलचा अजिबातच गैरसमज करून घेऊ नये, कमीपणा समजून घेऊ नये. ती अतिशय समृद्ध गोष्ट आहे. तुम्हाला जास्त बोली भाषा येत असतील, तुम्हाला जास्त भाषा येत असतील तर तुमच्यासारखा समृद्ध कोणी नाही. कारण आता पुण्यामध्ये 5,000 चायनाचे विद्यार्थी मराठी लँग्वेज शिकतायत. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्या भाषा शिकता तेव्हाच तुम्हाला चायनीज, म्हणजे तुम्ही पहा ना की चायनानं तुमचं सगळं मार्केट कसं काय आत्मसात केलं. दिवाळी सण आपला पण दिवे त्यांची, गणपती सण आपला पण गणपतीला लावणाऱ्या माळा फुले कोणाचे तर त्यांची, अगरबत्ती सुद्धा त्यांची. कारण तुम्ही दुसऱ्यांची भाषा शिकून घेत असता तेव्हा त्यांच्या संस्कृती शिरकाव करत असतो. त्यामुळे भाषेचा अभ्यास, अगदी तुम्हाला लक्षात येईल की पर्शियन अभ्यासक आपल्या देशामध्ये आले होते, भारतामध्ये आले होते, खूप प्राचीन पर्यटक आले होते, चायनातून आले होते. ते कशासाठी? संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी. संस्कृतीचा अभ्यास, भाषेचा अभ्यास, भाषेचं संवर्धन, भाषेची सूक्ष्मता ही सगळी समजून घेणं अतिशय महत्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे. कारण जोपर्यंत हे आपण सगळं करणार नाही तोपर्यंत आपलं जगणं आणि आपली संस्कृती ही शिल्लक राहणार नाही. आपण जर, म्हणजे आपल्याकडे धोतर, सोगा हे शब्द नष्ट होत जाईल, मग आसाम मध्ये दुसरा कोणता तरी लोकल ड्रेस होता, पश्चिम बंगालमध्ये कुठला तरी लोकल ड्रेस होता, याच्यातले सगळे शब्द नष्ट होणे म्हणजे हे सगळे लोकल कपडे नष्ट होणे आणि सगळीकडे जीन्स पॅन्ट आणि टी शर्टच येणे. एक सांस्कृतिक सपाटीकरण हे सगळीकडे येत असतं. आणि म्हणून सांस्कृतिक वैविध्यता हे भारताचं वैशिष्ट्य आहे. आणि ही वैविध्यता जर आपल्याला खाडेदारला, ही वैशिष्ट्यता, ही वैविध्यता जर आपल्याला सांभाळायची असेल तर हे भाषिक संवर्धन आणि भाषिक संस्कृतीचं संवर्धन करणं, लिपिबद्ध करणं आणि जे माध्यम आहेत त्या माध्यमांमध्ये आपण ते जपून ठेवणं ही आपली भाषेची सांस्कृतिक जबाबदारी आहे. आणि ती सगळी पेलणं हे आपल्या जगण्याच्या आणि अस्तित्वासाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे. वाघ वाचवा, मधमाशी वाचवा, पाणी वाचवा, मी म्हणेन भाषा वाचवा आणि बोली वाचवा. त्यामुळे भाषा आणि बोलींचं संवर्धन होणं
हे आपल्या मानवी अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहे, असं एक निरीक्षण मी आपल्या समोर मांडतो. आपण सगळेजण खूप शांतपणे म्हणजे माईक म्यूट करूनच, पण शांतपणे तुम्ही मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा ऋणी आहे. ज्यांनी माझं व्याख्यान आयोजित केलं त्या मोरे सर आणि नलवडे मॅडमांनी, त्यांचे सगळे सहकारी यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही ते आपण विचारू शकता. तर तेवढं एक आव्हान करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. प्रश्न काय असतील तर विचारू शकताय तुम्ही सरांना. हा, कोणाचे काही प्रश्न आहे? समजा असा मी प्रश्न विचारला की आपल्यापैकी किती जणांची मुलं मराठी माध्यमांच्या प्राथमिक शिक्षण घेत आहेत? म्हणजे आपण आपल्या मुलांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देतोय का? आणि ते जर देत नसेल तर त्या मुलावर काय अन्याय होतो हे मी सांगतो. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक पालकाने हा प्रश्न विचारावा. कोणत्याही भाषेच्या अभ्यासकांना हा प्रश्न विचारायला पाहिजे की माझा मुलगा हा 5 वर्षाचा आहे, 6 वर्षाचा आहे आणि तो इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जातो, त्याचं नुकसान काय होतं का? असा एक प्रश्न आपण विचारायला पाहिजे. कोणीच विचारत नाही तर ठीकच आहे, प्रश्न नाही. पण तरी देखील माझं म्हणणं असं आहे की आपण त्या मुलाला इंग्रजी भाषा शिकवत नाही आहोत, आपण इंग्रजी माध्यम शिकवतोय. भाषा शिकणं हे वाईट नाही. कोणतीही भाषा, लहान मुलं तर भाषा लवकर शिकतो. कानडी शिकतं, जर्मन शिकतं, चायना शिकतं, तुम्ही ज्याच्या छत्तीसगडी शिकतं, बिहारी शिकतं. सगळ्यात जास्त भाषा शिकण्याची प्रक्रिया मुलांमध्ये होते. आपण त्याला इंग्लिश मीडियम मध्ये जेव्हा देतो ना ऍडमिशन, तेव्हा तो भाषा नाही शिकत, त्याला माध्यम, मीडिया, म्हणजे जी गोष्ट त्याला मराठी भाषेतून सहज कळली असती ती गोष्ट समजण्यासाठी त्याला मातृभाषा आणि इंग्रजी भाषा यांचा संवाद साधून ती जाणून घ्यावी लागते. आय ईट अ मँगो, आय ईट अ मँगो हे वाक्य पहिलं त्याला मातृभाषेतून समजून घ्यावं लागतं. त्याचं सहज साधं आकलन जे आहे ते आपण बंद करतो आणि मग ते मूल, म्हणजे भालचंद्र नेमाडे यांनी तर असं म्हटलं आहे की इंग्रजी माध्यमातली मुलं 12वी नंतर मूर्ख बनतात, कारण स्वतःच्या पद्धतीनं स्वतंत्र विचार करण्याची क्षमता ते हरवून बसतात. त्याचं बालपण तुम्ही हरवता. 7व्या वर्गातल्या पिवळा शर्ट घातलेल्या मुलाने येऊन माझ्या पाठीत गुद्दा मारला, हे वाक्य 6 वर्षाचा 7 वर्षाचा मुलगा इंग्लिश मध्ये मीडियम मध्ये कसं सांगाल? म्हणजे त्याला भाषिक एक्सपिरियन्स नाही, भाषिक एक्सप्रेशन नाही. त्याला भाषिक एक्सप्रेशन जर नसेल, भाषिक जर प्रकटीकरण नसेल तर त्याला अनुभवच व्यक्त करता येत नाही. आणि त्याला त्याची भाषा समजूत जर नसेल तर त्याला अनुभव घेण्याला मर्यादा पडतायत. त्याच्या अनुभव घेण्याच्या, ज्ञान घेण्याच्या मर्यादेमध्ये विस्तार करायचा असेल तर मातृभाषेशिवाय पर्याय नाही, हे जगभरात सांगितलं जातं. पण आपण मात्र असं करण्याचा एक वेगळ्या पालकांच्या मानसिकतेमुळे आपला हे एक दृष्टिकोन झालेला आहे. पण त्याच्यामुळे फार मोठं नुकसान होतं. असं चॉम्स्की नावाचा आता भाषाशास्त्रज्ञ जो आहे, अमेरिकन विचारवंत, तो सांगतो की मूल जन्मता नव्हे, मूल जन्मानंतर नव्हे, जन्मताच भाषा घेऊन येतं. त्याच्या मेंदूमध्येच लँग्वेज सेटिंग असतं, त्यामुळे त्याचं सेंटर आपण डिस्टर्ब करता कामा नये. एक प्रश्न इथं विचारला आलाय की भाषा आणि विज्ञान, गणित, शिक्षण दर्जा, भाषा आणि विज्ञान, गणित, शिक्षण दर्जा त्यातील संबंध याबाबत मराठीत काही अभ्यास झाला आहे काय? कोणी केला आहे? त्यांनी सुमित, तुम्ही जरा माईक ऑन करून तुमचा प्रश्न व्यवस्थित सांगा ना. याच्यातला म्हणजे तुम्हाला काय अभिप्राय आहे ते कळत नाही, जर ते सुमित ऑनलाईन असतील तर. कारण काही वेगवेगळे प्रश्न त्याच्यात एकत्र आहेत. हॅलो सुमित, हे कोण आहे? सुगत सुमित बीएड प्रथम वर्ष यांनी प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न नीट नाही कळलाय मला, संदिग्ध वाटतोय तो. हॅलो हॅलो, हा, सुगत लर्निंग बोला ना.
हा सुमित सर, तर प्रश्न बोला. असा होता की मराठी सॉरी आपली कोणतीही भाषा, मातृभाषा तुम्ही आता जे बोललात त्याप्रमाणे ती भाषा आणि विज्ञान गणित याचं शिक्षण जे विद्यार्थ्यांना दिलं जातं त्याच्यामध्ये काही संबंध आहे का? आणि तसा मराठी भाषेच्या संदर्भाने कुणी अभ्यास केलाय का, किंवा मराठीत कुणी अभ्यास केलाय का? सर तुम्ही अनम्यूट व्हा. सर आपला आवाज येत नाही. हा, मी पुन्हा रिपीट करतो. येस सर. मिलिंद माळशे आणि अशोक जोशी यांनी आधुनिक भाषा विज्ञान नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ते भाषा विज्ञानातलं सर्वात अपडेट पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी मेंदू आणि भाषा, लहान मूल आणि भाषा, शिक्षण आणि भाषा, विज्ञान आणि भाषा, गणित आणि भाषा आणि प्राणी भाषा या सगळ्यांचा विचार केलेला आहे. आता तुमचा जो प्रश्न होता की भाषा आणि गणित विज्ञानातलं शिक्षण, तर मला एक सांगा की गणिताचे सगळे सिद्धांत ज्यांनी शोधून काढले त्यांचं शिक्षण त्यांच्या मातृभाषेतच होतं. कारण जेव्हा गणित शिकतो आणि विज्ञान शिकतो म्हणजे काय, कोणती गोष्ट शिकतो म्हणजे आपण काय करत असतो तर त्या गोष्टीचं ज्ञान करून घेत असतो. ओके, म्हणजे जेव्हा आपल्याला हिरवा रंग समजतो तेव्हा ग्रीन नाही समजत. ग्रीन म्हणजे हिरवा हे आपल्याला समजतं आणि हिरवा रंग समजतो. आपल्याला समजा 2+2+2 समजतात म्हणजे आपण काय करत असतो, मातृभाषेमध्ये 2+2+2 6 होतात, तर 2+2+2+2 किती होतात हे पुढचं सांगू शकतो. तुमची तर्काची प्रक्रिया मातृभाषेतच चालते. त्यामुळे गणित असो किंवा विज्ञान असो, हे सगळे याचं सगळं ज्ञान कार्यकारण संबंध याच्यावर आधारलेला आहे. कार्यकारण संबंध समजून घेण्यासाठी, म्हणजे असा जर त्रिकोण असेल, राम पूर्वेला 2 किलोमीटर चालत गेला, मग डावीकडे वळला, पश्चिमेकडे 4 किलोमीटर चालला, तर रामने किती किलोमीटर अंतर चालले भाषेतच समजून घ्यायला लागते, माध्यमात नाही. असा प्रश्न इंग्लिश मध्ये जरी विचारला तरी ते शिकून घेताना, समजून घेताना, त्याचं ज्ञान करून घेताना मातृभाषेतच समजून घेतं की तो पूर्वेकडे इतका गेला म्हणून. त्याची जी मातृभाषा असेल ती, ज्यांची मातृभाषा इंग्रजी आहे ते मातृभाषेत ते शिकून घेतात. त्याच्यामुळे कुठल्या भाषेतलं मातृभाषेतच त्याच्या आकलनाची कक्षा निर्धारित होत असते. ज्ञान विज्ञानाचं असू दे की गणिताचं असू दे, त्याचा भाषेशी जवळचा संबंध आहे. संकल्पना स्पष्ट होतात त्या मातृभाषेतच स्पष्ट होतात, मग त्या विज्ञानाच्या असू दे की गणिताच्या असू दे. हा, ओके, पुन्हा कोणी? ठीक आहे, तुमच्या शंकेचं समाधान झालं? सर खूप छान पद्धतीने सांगितलं आपण. थँक्यू. धन्यवाद सर. मराठी भाषा ही प्रेमळ शब्दांनी सजणारी आहे, प्रसंगी वज्राहुनी कठोर शब्दाने वार करणारी आहे. इथे शब्दच सर्व काम करतात, कुठल्याही शस्त्राची गरज मराठी भाषेला लागत नाही, हे आपल्या भाषणातून आम्हाला लक्षात आले आहे. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय प्राचार्य डॉक्टर सौ V.S. नलोडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून या कार्यक्रमाचा कळस घालावा. सर्वप्रथम नमस्कार. मराठी राजभाषा दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आजच्या या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं कुसुमाग्रजांच्या त्यांना आपण विनम्र अभिवादन करूयात आणि या कार्यक्रमासाठी अत्यंत ओघवत्या भाषेमध्ये आपल्याला मराठी भाषेचं किंबहुना मातृभाषेचं महत्त्व पटवून देणारे आजचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक डॉक्टर देवानंद सोनटक्के सर, त्याचबरोबर ज्यांच्या
ऐवजी मी आज ह्या अध्यक्षपदाचं आपल्याला मार्गदर्शन म्हणूया किंवा आपण माझी टिप्पणी आपल्या समोर सादर करत आहे ते आपल्या रयत शिक्षण संस्थेचे माननीय सन्माननीय ऑडिटर माननीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे सर, की जे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आहेत, लेखक आहेत, उत्कृष्ट सूत्रसंचालक आहेत, विद्यापीठाच्या आणि संस्थेच्या विविध समित्यांच्या वरती अत्यंत महत्वाच्या अशा जबाबदाऱ्या सांभाळणारे आहेत आणि अत्यंत निगर्वी असं व्यक्तिमत्व, त्यांच्याऐवजी मला ही संधी मिळाली म्हणून मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानते. आणि या संदर्भामध्ये आजचं सरांचं जे चिंतन आहे, सोनटक्के सरांनी अत्यंत नेमक्या भाषेमध्ये, नेमक्या वेळामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या भावी शिक्षकांना मार्गदर्शन केलेले आहे. या निमित्तानं सर लीड कॉलेजच्या आमचे सर्व कॉलेजेस मधले प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी देखील उपस्थित आहेत. या निमित्तानं आमच्या महाविद्यालयातली मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मोरे सर आणि लीड कॉलेज सांभाळणारे डॉक्टर गागरे सर, या दोघांचंही मी विशेष अभिनंदन करते, कारण त्यांनी अत्यंत उत्तम असे वक्ते आपल्यासाठी मिळवून दिलेले आहेत. मोरे सरांचं विशेष त्या संदर्भामध्ये अभिनंदन, त्यांनी या संदर्भात मेहनत केली. तर या मला ज्या बाबी जाणवतात सर, मग अशी प्रश्न विचारणार होते मी, पण म्हटलं आता आपण बोलणारच आहोत तर त्या अनुषंगानं बोलूया की एक चांगला शिक्षक म्हणून, मग तो कोणत्याही विषयाचा असू दे, कोणत्याही भाषेचा असू दे, तर त्यानं या भाषांचं, आपल्या मातृभाषेचं मूल्य समजून घेतलं पाहिजेच. आणि तुम्ही जसं सांगितलं की कोणतीही भाषा चांगली वाईट म्हणण्यापेक्षा बोली भाषा ही जी आहे तिचं जतन केलं पाहिजे आपण. ज्याप्रमाणे आदरणीय गणेश देवी सर म्हणतात की जर 4000 भाषा लुप्त होणार असतील तर किती संस्कृती लुप्त होणार आहे. त्या संस्कृतीतून अनेक आपण वरदानं आपल्याला मिळालेली आहेत, अनेक गोष्टी आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. एक जगणं त्या संस्कृतीतल्या लोकांचं किंवा आपल्या सगळ्यांचं समृद्ध त्या संस्कृतीने केलेलं आहे. तर या संदर्भामध्ये आमचा शिक्षक म्हणजे भावी शिक्षक काय काय करू शकतो, या संदर्भात मला थोडंसं जास्त इंटरेस्ट आहे की आम्ही काय करून घ्यावं त्यांच्यापुढे. तर तेवढा एक प्रश्न आपला नाही नाही नाही, खूप मग खूप मी खूप पुढं खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला काही उलट दिसेल, पण मी कालचाच एक प्रयोग केला. तो प्रयोग असा केलेला आहे, या फळ्यावर मुलांनी लिहिलेले हे सगळे वर्गातले विद्यार्थी आहेत. मी मुलांना सांगितलं की मी सांगतो ते शब्द वहीत लिहा आणि वहीत तुम्ही लिहिलेले शब्द जे आहेत ते 2-3 विद्यार्थ्यांनी फळ्यावर लिहा. 24 शब्द त्यांना लिहायला दिले होते. बाकीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं का आता 24 शब्द फळ्यावर लिहिलेले आहेत, ते चुकीच्या पद्धतीने लिहिले गेलेले आहेत, ते आता तुम्ही दुरुस्त करा. तेव्हा ते दुरुस्त करताना पुन्हा चुकीचे झाले. असे फक्त 2च विद्यार्थी मला सापडले की ज्यांना 24 शब्दापैकी 20 शब्द त्यांचे बरोबर आहेत. आणि हे सगळे शब्द रोजच्या व्यवहारातले होते. व्यक्तित्व, अस्तित्व, व्यक्तिमत्व, कुसुमाग्रज, म्हणजे ते का खूप वेगळे शब्द नव्हते, असे काही संकल्पना वगैरे असलेले. तर हे 22 शब्द बरोबर लिहिता येणाऱ्यांची संख्या होती 2. बाकी वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांपैकी म्हणजे 100% विद्यार्थ्यांपैकी 98% विद्यार्थ्यांना अर्धेच शब्द लिहिता येतात. आता तुम्हाला शब्द लिहिता येत नाही याचा अर्थ असा आहे, म्हणजे मी शुद्ध नाही म्हणत, प्रमाण लिहिता येत नाही याचं कारण त्याला ते आकलन होत नाही. उदाहरणार्थ एका मुलीनं सुशीला हा शब्दामधली शी ह्रस्व लिहिली, याचा अर्थ असा होतो की तिला 2 गोष्टी कळलेल्या नाहीत. शील या शब्दापासून जिचं शील चांगलेलं आहे ती सुशीला असा अर्थ होतो. म्हणजे तिला शील या शब्दाचा अर्थ कळतो, सुशीला ही मुलगी आहे हे कळते, आणि सुशीला आणि शील चांगले असलेले शब्द म्हणून सुशीलातला शी दीर्घ लिहिला पाहिजे, कारण शील शब्दातला शील दीर्घ आहे. आणि शिलालेख या शब्दामध्ये शिला हा ह्रस्व आहे, म्हणून सुशीला म्हणजे चांगली दगड अशी मुलगी होते. जी चांगल्या चारित्र्याची मुलगी असेल तिला तुम्ही चांगल्या दगडात रूपांतर करतात. जेव्हा असा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला एक शब्द तर कळत नाही, ती मुलगी आहे ते तर कळत नाही, हे विशेषण आहे हे तर कळत नाही, पण तुम्हाला शिलालेख हा मूळचा शब्द तुम्हाला माहित नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुमचे 3-4 पातळ्यावरचं अज्ञान हे एका शब्दाच्या लेखनातून सिद्ध होत असतं. भाषा बोलणे जसं महत्वाचं आहे
तसं ती अचूक लिहिता येणे हे दुसरं महत्वाचं आहे. आणि अचूक लिहिल्यावरच तुमच्या भाषेचं संवर्धन होऊ शकते. म्हणून उद्याची आमची वर्कशॉप जी आहे विकिपीडियाची ती त्याच्यासाठी, की तुम्हाला अचूक लिहिताच आलं पाहिजे. आणि हे जर लिहिता येत नसेल ना, तर तुमचं जे भाषिक कौशल्य तुम्ही बीएड मध्ये वगैरे शिकवता त्याच्यातलं एक महत्वाचं कौशल्य जे जगण्यासाठी आणि संस्कृतीसाठी आवश्यक आहे ते नष्ट होईल. बरोबर. म्हणजे सर, किराणा सामानाची यादी जरी असली तरी ती व्यवस्थितच लिहिता आली पाहिजे अगदी बरोबर. आणि ती लिहिता यावी याच्यावर आपला कटाक्ष असला पाहिजे अध्ययन आणि अध्यापनातला. कसंही लिहिलं तरी तो पावडरच देणार आहे असं म्हणून चालत नाही. लिन ट्रास नावाची एक अभ्यासिका आहे, तिचं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही भाषेत चुका करता लिहिताना, विरामचिन्ह कुठं द्यावं, स्वल्पविराम कुठं द्यावं, अर्धविराम, याचा अर्थ तुमचे विचार स्पष्ट नाहीत. तुम्हाला लिहिता न येणं तुमचे विचार अस्पष्ट असल्याचं लक्षण आहे. आणि जिथं विचार अस्पष्ट असतात तिथं तो व्यक्ती असू दे, समाज गोंधळलेला असतो. अगदी बरोबर आहे सर. तर ही गोष्ट लक्षात घ्या. तर माझा एक प्रश्न इथं आहे. माझा प्रश्न असा आहे की बाहेरच्या जगामध्ये ते त्यांच्या भाषे संबंधी प्रामाणिक असतात, पण आपल्यामध्ये ही का उदासीनता? बरोबर आहे. जर्मनीमध्ये जर्मन भाषेतच प्राथमिक शिक्षण दिलं जातं, आपण मात्र इंग्लिश मीडियम मध्ये टाकतो. याचं कारण असं आहे की आपण एका गुलामी मानसिकतेमधून आलेलो आहे. अब्दुल कलामांनी असं म्हटलं होतं की जगातल्या अनेक भाषा जगामधला असा कोणता देश नाही की तो म्हणतो की चले जाओ भारत, आपण चले जाओ ब्रिटिश म्हटलं तसं. याचा अर्थ आपण कोणावरच गुलामगिरी लादली नाही, कोणावर आक्रमण केलं नाही, कारण आपण समुद्र ओलांडून गेलो. पण आपल्यावर 150 वर्ष ब्रिटिश, त्याच्या अगोदर मुघल, त्याच्याबरोबर हुन, शक, आर्य अशा सगळ्यांची आक्रमण होती. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की जे जेते असतात, हा एक साधा समाजशास्त्रीय निरीक्षण आहे की जे जेते असतात, जिंकलेले असतात, ते जीतवर आपली संस्कृती लादतात आणि जीतवर आपली भाषा लादतात. आणि ती तशी लादल्याशिवाय आपल्याला गुलाम होता येत नाही त्यांचं. त्यामुळे आपण जसं मॅडम सर अशी गुलामी स्वीकारल्याशिवाय, हे भाषेतले शब्द स्वीकारल्याशिवाय आपण त्यांचे गुलाम कसे होऊ? मॅडम सर, माय लॉर्ड. तर आपल्याकडे मग काय आहे की जेते होण्यासाठी, जग निघण्यासाठी त्यांच्यावर करणे, त्यांचीच भाषा शिकली पाहिजे असा एक न्यूनगंड किंवा चुकीचा समज आपल्याकडे असल्यामुळे इंग्रजी चांगली आणि मराठी वाईट असं आपण मानतो. म्हणून असं होतं ही उदासीनता आहे. ठीक आहे, बरोबर थँक्यू. आहे सर. आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले डॉक्टर देवानंद सोनटके प्रमुख अतिथी, त्याचबरोबर प्राचार्या जोशी मॅडम, पाटील सर, आमच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर केशव मोरे, लीड कॉलेज विभागाचे प्रमुख डॉक्टर अमित गागरे, त्याचबरोबर उपस्थित असलेले आजच्या सूत्रसंचालिका नांगरे मॅडम आणि उपस्थित असलेले सर्वजण विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक आणि पालक असतील तर ते पालक सुद्धा, कारण काही विद्यार्थी आपल्या घरातून ऑनलाईन ह्यामध्ये समाविष्ट सामील झालेले आहेत. असे सर्वजण. सरांचं एक वाक्य माझ्या मनाला अत्यंत भिडलं की जेव्हा भाषा नष्ट होते तेव्हा समाज आणि संस्कृती देखील नष्ट होते. मला वाटतं हे वाक्य, जसं आपल्याकडं आपल्या प्राध्यापकांना माहिती आहे की आपल्याला आपण प्रतिमानं शिकवतो आणि त्या प्रतिमानामध्ये अग्रज संघटक प्रतिमान नावाचं एक प्रतिमान आहे. ह्या एका वाक्यावरती मला वाटतं खूप मोठी चर्चा आणि खूप अनुभवांचं देवाणघेवाण होऊ शकते. आणि मग ते विविध, ह्याला खूप मोठं असं मला वाटतं एक साधं हे नाहीये, त्याला वेगवेगळ्या भाषांचं असं कोंदण आहे. आणि त्याच्यामध्ये जर हे वाक्य आपण गृहीत धरलं तर याच्यावरती खूप चांगली चर्चा होऊ शकते, ज्याचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना देखील आणि आपल्याला देखील बऱ्याच जणांना शिकायला मिळेल. सोनटके सर, मी विज्ञानाची विद्यार्थिनी आहे, परंतु भाषा, मातृभाषा याच्यावरती आपलं सगळ्यांचंच प्रेम असायला पाहिजे. आणि शिक्षकाला स्वतःची मातृभाषा चांगली बोलता आली पाहिजे, मग तो वेगवेगळ्या भाषेमध्ये चांगल्या पद्धतीनं शिकवू शकतो. असं शिक्षणशास्त्र सांगतं की मुळातच तुमची स्वतःची म्हणजे मातृभाषा चांगली पाहिजे, समृद्ध पाहिजे, अनुभवांनी आणि वेगवेगळ्या विचारांनी. त्याच्यामध्ये आपल्याला नवोपक्रमशील अशा प्रकारच्या कृती करता आल्या पाहिजेत आणि विचार करता आले पाहिजेत. आणि त्या दृष्टीनं कुसुमाग्रज किंवा आपले संत या सगळ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचं आपण आज चांगल्या पद्धतीनं पुण्यस्मरण करूयात. आणि या मराठी राजभाषा दिन हा या अनुषंगानं समृद्ध पद्धतीनं साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या मनाशी एक खुणगाट बांधूयात की आपली भाषा आपण नष्ट होण्यापासून वाचवूयात.
त्यामुळं आपली संस्कृती नष्ट होण्यापासून आपण वाचू आणि ही गोष्ट म्हणजे जसं वाचाल तर वाचाल असं आपण वाक्य म्हणतो, तशा पद्धतीनं आपल्या मातृभाषेला आपण वाचूयात. मातृभाषेतलं जे समृद्ध साहित्य आहे त्या साहित्याचा आपल्याला जेवढा शक्य आहे तेवढा अभ्यास करूयात. कुणीतरी मगाशी प्रश्न टाकलेला होता की वाचनीय अशी पुस्तकं सांगा, पण त्याला मला वाटतं सर माझ्याशी सहमत होतील की याच्यामध्ये प्रत्येकाची विचार प्रक्रिया वेगवेगळी असते, आवड वेगवेगळी असते. तुम्ही कोणतेही ग्रंथ वाचा, पण त्या ग्रंथातून आपली संस्कृती आपण प्रतिबिंबित करू शकलो पाहिजे, ही गोष्ट मला जास्त महत्वाची वाटते. आणि या अनुषंगाने सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं ओघवत्या भाषेमध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक अशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे. सर मी तुमचं मनापासून अभिनंदन करते की हा जो आत्ताचा आपल्या समोरचा श्रोतृवर्ग आहे त्याच्यासाठी योग्य अशा भाषेमध्ये आणि योग्य अशा शब्द संपत्तीमध्ये आपण आपल्या ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तर या निमित्तानं पुन्हा एकदा मराठी भाषेच्या जतनासंदर्भामध्ये आपण सर्वजण कटिबद्ध राहूयात. मातृभाषेचं संवर्धन, संस्कृतीचं संवर्धन ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. हे आपल्या विद्यार्थी शिक्षकामध्ये आणि त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांमध्ये हे प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न करूयात, भाषा रुजवण्याचा प्रयत्न करूयात. मी पुन्हा एकदा सरांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करते, कारण आपल्याच रयत शिक्षण संस्थेमधला इतका अभ्यासू प्राध्यापक या संदर्भामध्ये बोलतो, ही माझ्या दृष्टीनं खूप अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. सर पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. आणि या निमित्तानं ज्यांनी माझे सर्व सहकारी यामध्ये ज्यांनी मोरे सर आणि त्यांचे सर्व सहकारी या संदर्भामध्ये ज्यांनी सगळ्यांनी कष्ट घेतले त्यांचं मी मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. आणि पुन्हा एकदा या मराठी राजभाषा दिनाच्या एक दिवस आधीच सर्वांना शुभेच्छा देते आणि माझं अध्यक्षीय मनोगत संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी प्राध्यापक डॉक्टर A.N. जाधव सर यांना विनंती करते की त्यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे. प्रथम मी सर्वांना मराठी भाषेच्या शुभेच्छा देतो. रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रगण्य महाविद्यालय अंतर्गत मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन केलेले होते. या आजच्या ह्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर देवानंद सोनटक्के, DP भोसले कॉलेज कोरेगाव. सर आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण मराठी राजभाषा दिनानिमित्त ताबडतोब होकार दिला. आम्हाला व आमच्या विद्यार्थ्यांना सर्वांना बहुमूल्य अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आपलं मी आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष प्राचार्य म्हणा डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे साहेब, ऑडिटर रयत शिक्षण संस्था सातारा व तसेच प्राचार्य सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा ह्यांचेही आभार, कारण ते ऐन टायमाला म्हणजे काही तांत्रिक कारणामुळे येऊ शकले नाहीत. तसे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वंदना नलवडे मॅडम, जे आम्हाला नेहमी शाबासकी व प्रोत्साहन देतात आणि कामासाठी प्रोत्साहित करतात. मॅडम आम्हाला व आपल्या विद्यार्थ्यांना बहुमूल्य अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल विभागाच्या वतीने मी आपलं आभार मानतो. तसे या कार्यक्रमाचे विभाग प्रमुख डॉक्टर केशव मोरे सर यांनी प्रास्ताविक प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि कार्यक्रम नेटकेपणाने केला, त्याबद्दल सरांचेही आभार. तसेच आजच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन ज्याने केले त्या डॉक्टर मार्गावर आहेत नांगरे मॅडम यांचंही विभागाच्या वतीनं मी आभार मानतो. तसेच लीड कॉलेजचे विभाग प्रमुख डॉक्टर अमित गागरे सरांचेही आभार. तसे या कार्यक्रमासाठी अग्रगण्य महाविद्यालय अंतर्गत असणारे मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशन मलकापूर या महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आपण ऑनलाईन सहभागी झाला, त्या सर्वांचे आभार. तसेच कैलासवासी रामराव निकम शिक्षणशास्त्र महाविद्यालय इंदोली ह्या महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आपणही ऑनलाईन उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आपला आभार. या कार्यक्रमासाठी आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
उपस्थित राहून त्यांनी त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचेही आभार. एक गोष्ट राहून गेली, हा कार्यक्रम अगदी नीटनेटका करण्यासाठी तांत्रिक सहाय्यक कृणाल मोरे याचेही विभागाच्या वतीनं आभार. आणि अध्यक्षाच्या पूर्व परवानगीने आजचा ऑनलाईन कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू सर, छान बोललात तुम्ही.